बिग मॅच क्वालिफाय 4 करता ही लढत पाहायला मिळत आहे. एका साइड वाडा टेनिस बॉल बिग हिटर मुदस्सर पटेल मैदान शात मध्ये जात असताना सौरभ फडकुल पाहतोय आणि टीम वस्तेकडनं अर्नाले. आपण पाहिलं तर धर्म प्रतिष्ठान ग्रुप चांदीप यांच्याकडे पाहायला मिळतंय टीम आता अर्नाले हेमंत खरत आणि आपण पाहिलं तर 1 ओव्हरची मॅच. चेंडू द्या. एक नवीन दिलं नांदणी आणि मातेरापाडा टॉच करण्याकरता नांदणी आणि मातेरापाडा अंतिम पुकार असेल कारण 2 दिवस समाज होता त्याचीच मात्र क्वालिफायची मॅच असेल आणि त्यानंतर एक गावची मॅच मध्ये यातील जिंकेल ती मात्र धानिव यांच्याबरोबर खेळेल. चला स्पीडअप करा बी फास्ट. 1 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंग मार्क वरती अमित तांडेल आणि बॅटिंग करता गेला सौरभ आणि मुजस्सर पटेल जोडी मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने वाडा टेनिस बॉल मध्ये कोडूसचा दबदबा राहिला ना टेनिस विश्वावरती तोच मात्र वस्तेमध्ये आणणारकरांना चाललाय. म्हणजे पहा एका साईडनं क्वालिटी वाडेकरांच्या एका साईडनं मात्र वस्तेकरांचा हा वेगवान मारा पाहायला मिळेल. दोघांमधली जुगलबंदी आहे. दोघांमधली संघर्षाची मॅच आहे. नवीन म्हणजे की शेवटच्या बॉल पर चेंडू मध्ये मॅच जाईल कारण ज्या पद्धतीने अर्नालाचं नाव घेतं तर मात्र वाडा टेनिस मध्ये कोडूस टीमचं नाव घेतं मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल अमित तांडेल स्ट्राईकला सौरभ. पहिला बॉल सौरभनं हवेत उडवलाय. चेंडू पत्र पाहिलं तर उंची जास्त लांब मात्र चेंडू चाललाय सरळ चौकारा करता वाड बॅटिंग. सौरभ फडकुल म्हटलं की या वर्षामध्ये येईना बॅटचा फोफा किती वेगाने आला असेल बॉलवरती पाहिलं तर सरळ मात्र जर पाहिलं फिल्डिंग खराब ठरली आहे. 4 धावा अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 10 ते 12 धावा मुदस्सर पटेल या मॅच मध्ये खूप महत्वाच्या असतील आणि अमित तांडेलची चांगली गोलंदाजी पाहतो. आधीच्या मॅच मध्ये लो स्कोरिंग मध्ये थांबवणारी खूप मोठी ताकद आहे अर्नालेकरांची. मात्र फील्ड नाराज होत आहे स्वतःवरती नाहीये फील्ड वरती. 4 धावसंख्या फलकावरती. दुसरा बॉल दुसरा बॉल यावेळी सौरभनं त्याला पाठवलाय सरळ विघ्नेशच्या डोक्यावरनं. पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल म्हणलं ना की एका समोर क्वालिटी लढती आहे. याआधी तुम्ही पाहिलं होतं की 1 साइड मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पूर्ण दिवसभरामध्ये अमित तांडेलची गोलंदाजी मात्र एका साइडनं सौरभ फडकुल मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी होता आणि त्यांनी दाखवला पुण्याच्या वाडा टेनिस बॉल मध्ये का नाव घेतलं कुडूस टीमचं. पहिला चौकार तर दुसरा षटकार. स्कोर कार्ड फलकावरती 10. तिसरा चेंडू. चांगली मॅच मध्ये 1 ओव्हरची मॅच आहे म्हणजे प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच बनती आहे. सौरभ फडकुल ऑन फायर. तिसरा बॉल यावेळी मध्ये राईट हँड टार्गेट मात्र पंच दात फेटताना प्रवीण पाटील आपण पाहतोय. 31 पंच लेगबाई स्वरूपानं धावसंख्या फलकावरती 11. 3 चेंडू बाकी आहेत. आता मात्र मुदस्सर पटेल शॉटमध्ये स्ट्रायकर एंडवरती येतोय. स्कोर कार्ड 11 वरती आहे. चौथा बॉल यावेळी मुदस्सर पटेल. ये जलवा कुडूस का अनेक वर्ष द लेजंड ऑफ टेनिस बॉलची हुकूमत आणि आज ही 30 दमखम नाव आहे मुदस्सर पटेल. वाड स्ट्रोक्स प्रेक्षकांचं मन जिंकलं या खेळाडूनं आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले फलकावरती 17 या धावसंख्येवरती. ऑन द खतरा पाहायला मिळतोय मिस्टर मुदस्सर पटेल. अमित तांडेलच्या गोल अक्षरशः मात्र सौरभ आणि तर विचार केला तर मुदस्सर पटेलचा अटॅक ओनली 1 फायर कॉन्ट्रा अटॅक पाहायला मिळतोय. अक्षरशः मात्र सिंगल डबल घेत नाही. 1 ओव्हरची मॅच मध्ये सिंगल डबलला महत्व देत नाहीयेत कारण एका साइडने एक विश्वास खूप त्यांच्या पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड फलकावरती 17. 5वा बॉल झेल सुटला मात्र पाठचा एज सरळ चेंडू निघून चाललाय. त्या ठिकाणी पाहू शकाल की डिक्लर झोन मध्ये 1च धाव. चेंडू द्या. 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा बॉल. स्कोर कार्ड 18 वरती आहे. एक पण खूप मोठी ताकद आता मात्र बनवली कुडूसकरांनी या मॅच मध्ये अर्नाल्याच्या विरोधात. मुदस्सर पटेलची फलंदाजी पाहिली. सौरभ फडकुलच्या मध्ये बॅटिंग स्ट्रोक पाहायला मिळाले. अमित तांडेलची गोलंदाजी मात्र खराब ठरली आहे अंतिम मॅच मध्ये. सकाळपासून जे म्हणतात ना की केलेल्या कामावरती अक्षरशः मात्र पाणी फिरलंय आणि ते पाहू शकेल अमितची गोलंदाजी. शेवटचा बॉल अमित आणि मुदस्सर मध्ये काय घडेल पाहायला मिळेल. अंतिम चेंडू ब्लॉकाचा बॉल अक्षरशः त्याला मात्र कन्वर्ट करतोय.
क्रॅकिंग स्ट्रोकनं. त्यामुळे मात्र जयेश घरत फेकी करेपर्यंत विकेट होते बदल. स्कोर कार्ड फलकावरती 19 जिंकण्याकरता 20 धावा या वातावरणामध्ये शक्य आहे आणि अशक्य. कारण जयेश घरत देखील एक चांगला बॅटर आहे. कुडूसच्या विरोधात मात्र अरणाले. त्याआधी मात्र ठेवूया छोटासा ब्रेक. मात्र वेळ नाहीये, लगेच फलंदाज पाठवा विघ्नेश आणि टीम अरणाले. श्रविफास घाई करा. आपण पाहतात ऐकत आहात कल्पद्वीप चषक धोतीरपाडा 2024 पाहू शकाल. एक मात्र वेगळी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये आणि जर पाहिलं पाहू शकाल की मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मान चिन्ह दिले गेले. त्यानंतर पाहिलं तर 2 दिवसांमध्ये फक्त आदिवासी गट्स आपण पाहिले. त्यानंतर मात्र एकदा ओपन पाहतोय आणि ज्या ठिकाणी मात्र यानंतर पाहायला मिळणार एका साईडनं नांदणी तर एका साईडनं पाहू शकाल की टीम मातेरापाडा. दोघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. जयेश गरत ऑन स्ट्रायकर एनवती पाहते. नॉर्थ साईडला पाहिलं तर विघ्नेश आणि बॉलिंग मार्क वरती आहे महेश जाधव. 6 चेंडू बनवायच्यात 20. दोघांमध्ये एक चांगली टक्कर पाहायला मिळणार आहे. काटेकी टक्कर, काटेका महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये. ही लढत आहे ट्रॉफी करता. ही लढत आहे मात्र या 25,000 करता. जी जिंकेल ती धावणी समोर मात्र सेमीफायनल खेळेल आणि त्याकरता पाहायला मिळणार आहे. दोघांकरता स्वाभिमान अभिमान लागायला गेलाय. एका साईडनं एक चांगला गोलंदाज म्हणून महेश जाधवचं नाव घेतलं जात आहे. एका साईडनं जयेश गरत मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट डिलिव्हरी जिंकण्याकरता 20 बनवायच्यात. पहिला बॉल, पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता मात्र सौरभ त्या ठिकाणी फेकी करेपर्यंत या 2 धावा. आता 5 चेंडू 18 धावा. महेश जाधव पाहू शकाल. जयेश खरत धर्मवीर प्रतिष्ठान ग्रुप सांदीप यांच्या स्पॉन्सर पण पाहिलं तर हेमंत खरत आपण पाहतोय. त्यानंतर निलेश मडवी 20 धावा जिंकण्याकरता पहिल्या चेंडूवरती 2-5 चेंडू आणि 18 धावा. महेश जाधव नेक्स्ट बॉल. वॉट अ बॉलिंग. चांगला स्ट्रोक आहे. मात्र हेलिकॉप्टर लँड केलाय. सरळ चेंडू मध्ये पाहिलं तर ऑनसाइडला जातीने फक्त एक धाव येते. फेकी आली आहे. आता 4 मध्ये बनवायच्या 17. कौन बनेगा किसके ऊपर खतरा. बढ़िया मैच यहाँ पर. 4 गेंदे और 17 जीत के लिए. विघ्नेश यहाँ पर बैटिंग पे आता हुआ. महेश जाधव बढ़िया गेंदबाजी. अभी तक 2 गेंदे हो चुकी हैं. 17 बनवायच्या 4 मध्ये 3 धावा झाल्यात. 20 धावांचं लक्ष होतं. तिसरा बॉल. विघ्नेश साकलतोडे सायकल इन वरती पाहतोय. तिसरा बॉल करता परफेक्ट. काय गोलंदाजी आहे महेश जाधवची आज. म्हटलं की खऱ्या अर्थानं कुडूसकर अक्षरशः मात्र क्रिकेट विश्वाला एक चांगल्या पद्धतीनं ओळखलंय. चांगल्या पद्धतीनं अनेक स्पर्धेमध्ये सकाळीच म्हटलं की ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं कमबॅक केला. त्यानंतर जर पाहिलं तर त्याच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल सौरभची फलंदाजी, जसं पटेलचे चांगले स्ट्रोक्स आणि त्यानंतर मात्र स्कोर कार्ड फक्त 4 या धावसंख्येवरती. जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 16 धावा. 3 षटकार, 2 षटकार, 1 चौकार अशा स्वरूप पाहायला मिळेल. धावसंख्या 16 बनवायची आहे कारण सकाळपासून केलेल्या मेहनत कुठेतरी मात्र पाहू शकाल की या ठिकाणी स्टॉप केली जात आहे. यानंतर मातेरापाडा आणि टीम नांदणी. मातेरापाडा विन द टॉच अँड फील्ड फर्स्ट निर्णय घेतलाय. 1 ओव्हरची मॅच. सिंगल दुसऱ्या धावचा प्रयत्न येईल का. महत्वाची विकेट. फर्स्ट गई बडी मधली व्हाईट प्लस पाहिला तर एक सिंगल आली होती. मात्र या 2 धाव्यावरती तिसरा विकेट पाहायला मिळाली आणि मात्र जयेश घरत त्याला थांबणं गरजेचं होतं. या मॅचला कलाटणी देणारा बॅटर आपल्या परतीच्या प्रवासाला. आणि व्हाईट बॉल आहे. या 2 धावा. स्कोर कार्ड फलकावरती 5. आता 3 मध्ये बनवायच्यात 6. 3 मध्ये बनवायच्यात 14. 3 चेंडू 14 धावा जिंकण्याकरता
धर्मवीर प्रतिष्ठान ग्रुप पाहतोय, नक्कीच निलेश मडवी यांच्या स्पॉन्सर पाहतोय. त्या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना एक चांगली मॅच पाहतोय. एका साईडनं जर पाहिलं तर सौरभ आणि टीम, महेश आणि टीम, मुझस्सर पटेल आणि टीम पुढे समोर पाहतोय. तीन मध्ये 14. चला स्पीडअप करा, वेळ नाहीये. फायनल मॅच अजून बाकी आहे. मास्टर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वाट बॉलिंग, काय गोलंदाजी पाहायला मिळते. कुडूसकरांचा दबदबा पुन्हा एकदा ट्रॉफीकडे पाहायला मिळतो. आता 2 मध्ये बनवायच्या 14. महेश जाधव ची गोलंदाजी रणाला थोडस मात्र पाकपूटला घेऊन जाते. ही मॅच इम्पॉर्टंट होती. यावली 6 धावा मात्र लेट आपण पाहतोय. वेळ गेल्यानंतर मात्र त्याचा काय फायदा नाहीये. चला लगेच टीम मातेरापाडा आणि टीम नांदी शेवटचा बॉल बाकी आहे. एक चेंडू आणि 8 धावा. अजूनही 8 धावा जिंकण्या करतात. वाईट जर आला तर मॅच बनेल, नो आला तरी मॅच बनेल आणि मात्र पाहायला मिळेल रणाले की मात्र कडूस कोण पोहोचेल धानिवच्या विरोधात सेमीफायनल मध्ये. 1 मध्ये 8. वाट बॉलिंग महेश जाधव आणि टीम कडूस पोहोचली आहे टॉप 4 मध्ये. थोडस बाटलं खाडलं म्हणजे टीम रणाले खूप चांगला खेळ केलात. मात्र जयेश घरत, विघ्नेश सागलतोडे आणि पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच